हालेलुया हालेलुया हालेलुया। या बहिणीची साक्ष आहे, 1 महिन्यापासून तिचे हातापायाचे सांधे दुखायचे, तसेच त्यांच्या पोटामध्ये आग व्हायची। या त्रासासाठी या बहिणीने एका रविवारच्या दिवशी सेवा करणाऱ्या सिस्टरांकडून प्रार्थना करून घेतली। त्या प्रार्थनेच्या द्वारे या बहिणीला प्रभू येशूचा स्पर्श झाला। आता 2 आठवडे होऊन गेले, ती बरी आहे म्हणून प्रभू येशूला धन्यवाद देते। आपणही जोराने टाळ्या मारून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया हालेलुया। या आईची साक्ष आहे, 2 वर्षापासून या आईला बाथरूमला त्रास व्हायचा। बाथरूमला जायचे तेव्हा त्यांच्या पोटामध्ये दुखायचं, तसंच तिच्यातून रक्त पडायचं। या त्रासासाठी या आईने डॉक्टरांचे उपचार केले, तसंच प्रार्थनेमध्ये विश्वासाने भाग घेत राहिली, परंतु त्याच्याने काही या आईला फरक जाणवला नाही। पण गेल्या वर्षी निवासी शिबिरमध्ये या आईने विश्वासाने भाग घेतला। त्या शिबिरामध्ये या आईला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि आई बाथरूमला जायचे तेव्हा त्या आईच्या पोटामध्ये दुखत नाही, तिचं रक्त पण पडत नाही, म्हणून ही आई प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण ही जोराने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया हालेलुया। ह्या बहिणीची साक्ष आहे, तिला 1 वर्षापासून पुष्कळ गचकरांचा त्रास होता। ह्या त्रासासाठी ह्या बहिणीने मेडिकलच्या गोळ्या वापरल्या, पण त्याच्याने त्याला काही फरक जाणवला नाही। म्हणून ही बहीण एका मंगळवारच्या दिवशी काउन्सिलिंग मीटिंग मध्ये आली आणि ह्या बहिणीने त्यांच्या समस्या बर्दरांना सांगितल्या आणि बर्दरांनी ह्या बहिणीकरिता प्रार्थना केली। त्या प्रार्थनेच्या द्वारे ह्या बहिणीला प्रभू येशूचा स्पर्श झाला। आता 10 दिवस होऊन गेले, हे बहीण बरी आहे म्हणून हे बहीण प्रभू येशूला धन्यवाद देते। म्हणून आपण ही जोराने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया।